27 लाख कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक विजय. नमस्कार मित्रांनो, MX मराठीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एक असा निर्णय जाहीर केला आहे जो राज्यातील तब्बल 27 लाख कर्मचाऱ्यांचे नशीब बदलणार आहे. भरतीपासून ते पेन्शनपर्यंत आता सर्व काही एका क्लिकवर. जर तुम्ही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा कोणत्याही शासकीय विभागात कार्यरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज डिजिटल क्रांतीचा श्रीगणेशा झाला आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या आनंदाच्या बातमीसाठी एक लाईक तर बनतोच. राज्यातील तब्बल 27 लाख शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासादायक घोषणा मानली जात आहे. विधान परिषदेत सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की राज्यातील सर्व सेवा प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल आणि संगणकीकृत पद्धतीने राबवण्यात येणार आहेत. ही नवीन डिजिटल HR सिस्टीम किंवा इंटिग्रेटेड HRMS राज्य प्रशासनासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असून भरतीपासून ते निवृत्तीपर्यंतच्या सर्व प्रक्रियांना आता ऑटो पायलट मोडवर आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता प्रश्न पडतो की ही नेमकी सिस्टीम काय आहे आणि याचा फायदा सामान्यातल्या सामान्य कर्मचाऱ्याला कसा होणार? तर मित्रांनो, राज्यातील सर्व शासकीय व 100% अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी एक संध आणि एकीकृत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम उभारली जाणार आहे. या प्रणालीमध्ये काय काय ऑनलाईन होणार आहे याची यादी मोठी आहे. सर्वात पहिले म्हणजे तुमची भरती प्रक्रिया. आता कोणत्याही वशिलेबाजीला वाव राहणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेवा पुस्तिका म्हणजेच सर्व्हिस बुक. आजवर आपण पाहिलंय की कर्मचाऱ्याचं सर्व्हिस बुक गहाळ होतं, त्यात खाडाखोड होते किंवा ते वेळेवर अपडेट होत नाही. पण आता तुमचं सर्व्हिस बुक पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. त्यानंतर येतात तुमच्या बढत्या आणि ज्येष्ठता यादी. आज अनेक विभागांत 7 ते 10 वर्षे बढत्या रखडल्या आहेत. का? तर फाईल्स टेबलावर पडून राहतात. पण आता सिस्टीम स्वतःच सांगणार की कोणता कर्मचारी बढतीसाठी पात्र आहे. इतकंच नाही तर सॅलरी, पे फिक्सेशन, वार्षिक वेतनवाढ, शिस्तभंग कारवाई आणि सर्वात शेवटी पेन्शन प्रक्रिया हे सर्व आता मानवी हस्तक्षेपाशिवाय होणार आहे. यामुळे पारदर्शकता येईल आणि कामाचा वेग 10 पटीने वाढेल. आता हा निर्णय घेण्यामागचं नेमकं कारण काय? तर मित्रांनो, विधान परिषदेत यवतमाळ जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजेच फॅमिली पेन्शन न मिळाल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या चर्चेदरम्यान अनेक आमदारांनी आणि सदस्यांनी प्रमोशनमध्ये होणारा उशीर, पेंडिंग पेन्शन केसेस आणि सर्व्हिस बुकमधील त्रुटी या संदर्भात सरकारला धारेवर धरलं होतं. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असतानाही आजवर एक संध HR यंत्रणा नव्हती. याचा परिणाम असा झाला की हजारो कर्मचाऱ्यांच्या बढत्या 10-10 वर्षे रखडल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांना पेन्शनसाठी हेलपाटे मारावे लागतात. या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून हा डिजिटल HR रिफॉर्म राबवण्यात येत आहे. आता याची अंमलबजावणी कशी होणार? तर ही प्रणाली टप्प्याटप्प्याने सर्व विभागांमध्ये लागू केली जाईल. सरकारने प्रत्येक विभागाला आदेश दिले आहेत की प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा आणि कर्मचाऱ्यांचा सर्व डेटा डिजिटल स्वरूपात अपलोड करा. कर्मचाऱ्यांची सर्व माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी आणि अनुकंपा भरतीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 21 फेब्रुवारी 2024 ते 28 मे 2025 दरम्यान झालेल्या नियुक्त्यांची तपासणी केली जाईल. अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन केले जाईल आणि सुधारित अनुकंपा भरती धोरण लागू करून पात्र प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे अनुकंपा तत्वावर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या 27 लाख कर्मचाऱ्यांना नक्की काय काय फायदे होतील हे आपण विस्ताराने पाहूया. पहिलं म्हणजे तुमच्या बढत्या आता वेळेवर मिळतील. दुसरं म्हणजे पेन्शन प्रक्रिया इतकी वेगवान होईल की निवृत्तीच्या दिवशीच तुमच्या हातात सर्व कागदपत्रे असतील. तिसरं म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतनातील तांत्रिक अडचणी कमी होतील. चौथं म्हणजे पगार, DA आणि HRA अपडेट्स आता पारदर्शक पद्धतीने होतील. तुमचं सर्व्हिस रेकॉर्ड आयुष्यभरासाठी डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील. विचार करा मित्रांनो, कर्मचारी रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंतची त्याची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असेल. ही किती मोठी उपलब्धी आहे. प्रशासनात होणारा हा बदल केवळ एका विभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्य प्रशासनासाठी लागू केला जाणार आहे. यामुळे ट्रान्सपरंट गव्हर्नन्स म्हणजे पारदर्शक कारभार वाढेल, प्रशासकीय प्रक्रिया वेगवान होतील आणि कर्मचाऱ्यांच्या समाधानात मोठी वाढ होईल. राज्य सरकारचा हा निर्णय महाराष्ट्रातील शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी खरोखरच ऐतिहासिक ठरू शकतो.
डिजिटल HR सिस्टीम महाराष्ट्र, गव्हर्नमेंट एम्प्लॉई प्रमोशन अपडेट्स, पेन्शन प्रोसेसेस ऑनलाईन आणि HRMS महाराष्ट्र 2026 हे सर्व विषय सध्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत. आगामी काळात या प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते आणि प्रलंबित प्रकरणे किती लवकर मार्गी लागतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पण एक गोष्ट नक्की की आता कर्मचाऱ्यांना टेबलाखालून व्यवहार करण्याची किंवा फाईल्ससाठी वणवण फिरण्याची गरज उरणार नाही, कारण आता सिस्टीमच तुमची वकील बनून काम करणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या ऐतिहासिक निर्णयाची माहिती मिळेल. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा आणि MX मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि अशाच धमाकेदार अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.